पंतप्रधान मोदींचा नवा महाविक्रम देशामध्ये सर्वाधिक काळ पंतप्रधान राहण्याचा पंडित नेहरूंचा विक्रम मोडला। तिसऱ्या कार्यकाळाला 2 वर्ष पूर्ण। विधानसभा निवडणुकीतील पानिपतानंतर इंडिया आघाडीतील 22 पक्षांची एकजूट। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासह 5 प्रमुख मुद्द्यांवर सहमती। आप आणि द्रमुकची मात्र बैठकीकडे पाठ। इंडिया आघाडीच्या पंतप्रधान पदाचा चेहरा आतापासूनच निश्चित करावा। इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंची भूमिका, संजय राऊतांची माहिती। इंडिया आघाडीमध्ये गेल्यामुळे पक्षाचा पराभव, उपमुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल। इंडिया आघाडी मोदी द्वेषानं पछाडलेली आघाडी असल्याची ही टीका। ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का, तृणमूलच्या 20 खासदारांचा एनडीएला पाठिंबा। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना पाठिंब्याचं पत्र दिलं। नाशिक धर्मांतर प्रकरणी निदा खानच मुख्य सूत्रधार, नमाज पठणाचं प्रशिक्षण दिल्याची कबुली। तर धर्मांतर प्रकरणात अजमेरच्या मौलवीची ही एंट्री। नाशिक धर्मांतर प्रकरणाचं पाकिस्तान आणि मलेशिया कनेक्शन, एमआयएमचाही यामध्ये मोठा आणि महत्त्वाचा रोल। शिवसेना नेते संजय निरुपम यांचा आरोप। तुळजाभवानी मंदिरामध्ये बोगस पुजाऱ्याचं जाळं, बनावट ओळखपत्रांद्वारे भाविकांची लूट, 5 जण अटकेत। मंदिर प्रशासन ऍक्शन मोडवर। पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला जामीन। मुंबई उच्च न्यायालयाकडून 2 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर। मालेगावात अल्पवयीन मुलीची बेकायदेशीर प्रसूती, जन्मलेल्या बालकाची परस्पर विल्हेवाट लावल्याचा आरोप। 4 संशयित डॉक्टरांना अटक। नवी मुंबईच्या उल्वेमध्ये वारंवार विद्युत पुरवठा विस्कळीत, रात्री वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं नागरिक उकाड्यानं हैराण। चित्रपट महामंडळ निवडणुकीमध्ये समर्थ पॅनलचा विजय, विरोधी चित्रकर्मी पॅनलला धक्का देत मेघराज भोसले यांचा समर्थ पॅनल विजयी। सदस्यांकडून जल्लोष साजरा। ओमान किनारपट्टीजवळ एका व्यापारी जहाजावर हल्ला, 24 भारतीय खलाशी अडकले। भारतीय नौदलाला मदतीचं आवाहन।